मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डिजिटल माळा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, हा आज माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे. 2 जून 2026 रोजी हा GR निघालेला आहे. GR ची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही तो GR सविस्तर वाचू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत कर्जमाफी झालेली आहे. जे नियमित कर्ज भरत होते त्यांना हे कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे. आणि ज्यांचे कर्ज 1 एप्रिल 2019 पासून ते 31 मार्च 2025 पर्यंत ज्यांचे कर्ज थकीत होते त्यांनाही याचा लाभ भेटणार आहे. तर हा लाभ फक्त 2 लाखापर्यंत असणार आहे. आणि जे नियमितपणे कर्ज फेड करत होते त्यांना प्रत्येकी शेतकऱ्याला 50,000 रुपयाचा मोबदला त्यांना मिळणार आहे. त्याला प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्यात येणार आहे. आता आपण डिटेल्समध्ये GR वाचून दाखवतो. मी तुम्हाला माझ्या कॉम्प्युटर स्क्रीनवर नेतो आणि दाखवतो. मित्रांनो, तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकता. अशा प्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 महाराष्ट्र शासन सहकार ते बघू शकता. वस्त्र उद्योग विभाग शासन क्रमांक या दिनांक 2 जून 2026 रोजीचा GR आहे. या GR तुम्हाला डिटेल्स मध्ये वाचायचा असेल तर तुम्हाला या GR ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे. आता हा कर्जमाफी झाली आहे आणि हा कर्जमाफीचा GR आहे. तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकता. अशा प्रकारे मी आता पूर्णपणे तुम्हाला GR वाचून दाखवणार नाही आहे. तुम्हाला जे काय मेन पॉइंट आहे ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे. अशा प्रकारे तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो. अशा प्रकारचा हा GR आहे. तुम्हाला मेन पॉइंट मी अशा प्रकारे हायलाइट करून वाचून दाखवत आहे. डिटेल्स मध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. इथे तुम्ही ते बघू शकता. दरम्यान सन 2026 अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक 6/3/2026 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सन 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील दिनांक 30/9/2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना रुपये 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. तुम्ही ते बघता. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करताना अशा शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याचे हेतूने रुपये 50,000 रुपये पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. तुम्ही ते गोष्ट हा GR मध्ये अशा प्रकारे मेन्शन केलेला आहे. म्हणजे जे काही 2026 तुम्ही इथे बघू शकता कर्जमुक्ती हे पण मेन पॉइंट आहे. तुम्हाला मेन पॉइंट वाचून दाखवतो. जे कुठून कुठपर्यंत कर्जमुक्ती आहे तुम्ही ते बघू. हे डिटेल्स मध्ये तुम्हाला पूर्ण GR बघायला त्याची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. ज्या शेतकऱ्याकडील दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या किंवा अनेक बँकांकडे सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीच्या मुद्दल व व्याजाचा अधिकतम रक्कम 2 लाखापर्यंत आहे. अशा शेतकऱ्यांची जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो कर्जमाफी झालेली आहे. या GR ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन हा GR डिटेल्स मध्ये वाचू शकता मित्रांनो. आणि तुम्हाला खाली जे काय प्रोत्साहनपर लाभ आहे त्यांना कशा प्रकारे लाभ मिळणार ते सांगतो. इथे तुम्ही ते बघू शकता. अशा प्रकारे हा प्रोत्साहनपर लाभ कोणाकोणाला देण्यात येणार आहे ह्याच्यामध्ये डिटेल्स मध्ये इथे दिलेला आहे. वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022 ते सन 2023-24 सन 2024-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणतेही 2 आर्थिक वर्षातील पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी कोणत्याची असल्यावर दिनांकपूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी हेतूने प्रति शेतकरी रुपये 50,000 इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल. तथापि अशा पात्र शेतकऱ्यांना सन 2025 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाचे देखील वेळेत परतफेड करणे अनिवार्य असेल. तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला जर तुम्ही नियमित कर्ज परतफेड करत असाल तरी तुम्हाला 50,000 रुपये भेटणार आहेत. आणि
तुम्ही 2 लाखापर्यंत तुमची कर्जमाफी माफ होणार आहे. अशा प्रकारे कर्जमाफी झालेली आहे. याच्याविषयी हा GR होता. GR तुम्हाला मी डिटेल्स मध्ये सांगितलेला आहे. आणि तुम्हाला अजून डिटेल्स मध्ये जर हा GR वाचायचा असेल, मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हा GR वाचू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपले डिजिटल माळा YouTube चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.